पालक मंडळी, तुमचे पण प्रोजेक्ट तयार झाले का? अहो म्हणजे पोरांचे प्रोजेक्ट ते आईबापाच्या डोक्याला ताप असतं ना. जसं परीक्षा जवळ येते तसं मास्तर लोक जागे होतात. वह्या पूर्ण झालेत का? प्रोजेक्ट तयार झाले का? शुद्धलेखन बिद्धलेखन सगळं बघा. रात्री माझं लेकरं झोपत नव्हतं प्रोजेक्ट तयार नव्हता म्हणून. त्याला कसं तरी जेवायला लावलं, मस्का पॉलिश करून वहीला त्याचं चिटकवून काय बाय. तर सकाळ दुसऱ्या दिवशी माझी माऊ जाऊबाई कुठेतरी गेलेली बाहेर. तिच्या पोरगीला बांधायच्या होत्या 2 शेंड्या. तर आपल्या वेळेला कुठलं रबर आणि फेबर होतं. रेबण्या बांधायच्या डायरेक्ट आपण लाल भडक कलरच्या आणि झेंडूसारखं त्याचं फुल तयार करायचं. आजकाल काय रेडीमेड आले आणि त्याला अगोदरच बाबा रिबणीचं फुल करून लावलेलंच असतं. घातल्या 2 शेंड्या तिच्या आणि तिला तयार केलं, शाळेत पाठवलं. म्हणजे ती स्वतःच तयार झालेली शेंड्या फक्त घालून दिलेल्या मी. तेवढ्यात आली मावस सासूबाई. आजकालचा मोठा मुद्दा जागतिक स्तरावर गॅस संपत आलाय बया. कुठनं आणायचा, काय करायचं हेच ते सगळीकडे चाललंय. आमचा गॅस नव्हता आला म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं होतं. आता इकडे ह्याला पाठवलं तोपर्यंत माझं लेकरू तयार झालं. अहो म्हणजे आपली बारकी सासूबाई त्यानं काल मस्तपैकी बघा ना किती छान असं फॅमिली ट्री तयार केलेलं होता आणि टीचरने त्याला एक्सलेंट म्हणून मार्कसुद्धा दिलेला आहे. त्यानं स्वतः तयार केलेलं आहे बरं का. माझी काय ह्याच्यातसुद्धा हेल्प नव्हती. राहिलं ह्या चित्रकलेला माशाला तेवढं मी काळ्या कलरचा बॉर्डर करून दिलेलं होतं. तेवढ्यासाठी रडगाणं आमच्यात चालू होतं. त्याला दुसऱ्यांनी कोणी केलेलं अजिबात आवडत नाही. चित्रकला म्हणजे ड्रॉइंग त्याची एकदम भारी आहे. त्याच्यामध्ये त्याला ना पैकीच्या पैकीच मार्क काढतो. अगदी कार्टून चित्र पण एकदम छान छान काढतो तो. हे तर समजा अगोदरच रेखाटलेले असतात, पण तो स्वतः पण ड्रॉइंग बघून छान हुबेहूब अशी काढतो. आता झालं काय माहिती आहे का, ते तो गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं ठाण्याला कशासाठी तर माझ्या बहिणीचं आले वास्तुक शांती. कोपरखरणीमध्ये तिचं घर आहे ना, ते डबल टिबल केलेलं आहे, त्याची वास्तुक शांती होती. कारभारी कसं म्हणतात आहे, आज माझा पैसा उडणार. आता उडवला तर पाहिजेच. गेलो मस्त की ठाण्याला कुठनं रत्नदीप ह्या शॉपमध्ये गेलेलो होतो आणि तिकडून माझी भाऊजं पण येणार होती. दोघी पण आहेर घेणार होतो ना. तिचं लक्ष नाही. म्हटलं बघतेस का बघूया. आम्हाला बघून बया डायरेक्ट उड्या मारतच आली. रत्नदीप म्हणजे कोणतं माहिती आहे का, आपल्या कोपेनेश्वर मंदिराच्या समोरचं आहे की नाही. आम्ही डायरेक्ट दुकानातनं गोदाममध्ये घुसलेलो होतो. म्हणजे तिथं चांगल्या साड्या वगैरे अशा दाखवतात. प्राईस रेट पण बरोबर असतो. खंडीभर साड्या काढलेल्या पण आम्हाला काय पसंत पडत नव्हत्या. नंतर आता तिच्या वास्तुक शांती माझी आजी आणि माझी मावशी पण येणार आहे. मग त्या दोघी पण इकडे येणार आहे. म्हणजे मला 3 साड्या घ्यायच्या होत्या आणि माझ्या भाऊजाला पण 3 साड्या घ्यायच्या होत्या. मग म्हणलं एकाच ठिकाणी घेऊया, म्हणजे 6 साड्याचं आपल्याला जरा बजेटमध्ये कमी पण करतील. मला हे हिरव्या कलरचं ना कॉम्बिनेशन छान आवडलं. हिरव्याला गुलाबी कलरचा असं ब्लाऊज होता. आता म्हणलं वास्तुक शांती ती जी आहे, म्हणलं तिला छान असा हिरवा गार सौभाग्याचा कलर देऊया. तर आम्ही एकाच रेंजमध्ये 3 कलर चॉईस केले आणि माझ्या भाऊजनं म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन, एकाच रेंज पण वेगवेगळे डिझाईन अशा आम्ही साड्या काढलेल्या होत्या. आणि त्यात मावशीने आजी येणार. गावच्या माणसांना डार्क कलर शोभत नाही आणि हा एक कलर मला आवडलेला. म्हणजे हा कसला वांगी कलर आणि त्याला हिरवागार असा ना ब्लाऊज पीस होता, जाम होता. पण म्हटलं मी हिरवा कलर अगोदरच हिला घेतलेला आहे, बहिणीला आहे. मग भाऊजनं तिच्यासाठी असा चिंतामणी मोरपंखी टाईपमध्ये कलर घेतला आणि मावशी आणि आईसाठी पण घेतले. आता ते आला ना, त्यांना नेसवताना मी तुम्हाला अशा साड्या दाखवेन. आमचं जरा भाऊ पण जरा कमी जास्त करून दिलं बरं का. एवढ्या 6 साड्या आम्ही एकदम घेतल्या म्हणून. आणि साड्या खरं छान भेटल्या आणि एकदम भारी असं सॉफ्ट सिल्कमध्ये आम्ही कपडा घेतलेला आहे. सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि आम्ही म्हटलं चल ठाणा मार्केट असं फिरूया छानपैकी शांत वातावरणात. काय बोलले आपण वडापाव नाही खाल्ला बरं का. आपण फुल डाएटवरते. नाही तर हा व्हिडिओ बघितला ना जिमच्या सरांनी लगेच ओरडा बसेल. नाही मी वडापाव वगैरे नाही खाल्ला. ही तर जरा कारभाऱ्यांची माझी जरा मचमच झाली आणि आम्ही घरी निघून आलो. आता हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आम्ही जाणार होतो वास्तुक शांतीला. पटापट घरातलं सगळं काम आवरलं. वास्तुक शांतीचं टायमिंगच आम्हाला बहिणीनं सांगितलेलं नव्हतं. म्हटलं जावावं वेळेवर, पण घरातलं काम आवरतंय. ऐन टाईमावर सिलेंडरचा नंबर आलेला. सिलेंडरचा म्हणजे नंबर लावला 1 आठवडा झालं, पण आज मेसेज आला. म्हटलं आता काय व्हावं, दुष्काळात 13वा महिना, सिलेंडर बाहेर काढून ठेवावा नाही तर परत लय धावपळ व्हायची. एकतर किचन खालनं सिलेंडर काढणं म्हणजे एक दुसरं महायुद्ध होतंच बघा. कसं तरी ओढत ताणत आहे ना पोटाच्या आतड्या कोतड्यापासून सिलेंडर बाहेर काढला. तोपर्यंत बारक्या सासूच्या शाळेचं टायमिंग झालेलं. लय बेकार चटका बसला बाबा. जेव्हा पण गडबडीत काम करायला घेते ना तेव्हा माझ्याकडं काहीतरी सांडतं लवणतं भांडतं, म्हणजे काय भाजतं बिजतं काय ना काहीतरी होतं. पटकन होणारी भाजी म्हणून मसाला भेंडी त्याला करून दिली डब्याला, म्हणजे खाईल तरी. तोपर्यंत
तोपर्यंत फोन सारखे आलं का, निघाले का, साडी घातली का, कुठली साडी घालायची, काय घालायचं, भाऊजंचं सकाळपासून एवढं फोन आलेलं. हां, अजून एक सांगते, वास्तुशांतीच्या दिवशीच माझी आजी, मावशी, माझे मधले मामा आणि मावस भाऊ हे 4 जण गावावरून आलेले, पण ते भाऊजच्या घरी म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी उतरलेले होते. 2 दिवसानं माझ्याकडे येणार आहेत. तरी सगळे ते तिकडून निघणार होते आणि मी इकडून ठाण्याला जाणार होते. भेंडी मिंडी सगळं भरलं. कारभाऱ्यांचं दक्षचं दोघांचं जेवण बनवलेलं. काय तर म्हणे मी साडी कोणती घालायची ठरवलेलीच नव्हती. माझ्या डोक्यात कालपासून सिलेंडर नसतोय म्हणून डोक्यात लाल कलर आला आणि मी लाल साडी उचलली आणि मी सुद्धा सिलेंडर झाली. आता दक्षचा मी सिलेंडरच वाटते ना, पण सुंदर सिलेंडर. तर दक्षला तयार केला शाळेसाठी, म्हणजे आपल्या बारक्या सासूला. आणि हा त्याचा प्रोजेक्ट आहे, मी नाही बनवला, कारभाऱ्यांनी दोघांनी मिळून बनवलं आहे. माझं एवढं डोकं नाही चालत बाबा, नाही तर फुटलं असतं. हे काहीतरी पाण्याचं प्रोजेक्ट होतं, पाणी कसं काय रियूज होतं तसलं काहीतरी प्रोजेक्ट होतं. एवढं भारी त्याला शाळेत घालवलं आणि मी घरातून निघाले. म्हणजे एवढी मरणाची गडबड झालेली. एवढा भारी मेकअप करून घरातून निघाले आणि वर असं तळतळतं ऊन होतं ना, कसला मेकअप खराब झाला. घरातनं बाहेर निघाल्या मी लाल भडक सिलेंडरसारखी पडलेली. आईच्या गावात माझ्या डोक्यातच सिलेंडरच नसतोय. हे माझे मधले मामा आहेत आणि माझी आजी थकलेली बिचारी. गावच्या माणसांना एकतर मुंबई जमत नाही आणि ते ह्या वरनं त्या प्लॅटफॉर्मवर जास्तो रे ना, तिची कंबर दुखायला लागली म्हणून तिला सीडीवर एक साईडला बसवलं. मावशी पण गोंधळलेली एवढा सगळा म्हणजे कलर्स बोलते एवढे सगळे माणसं बघून. आणि माझे मामा पण म्हणजे गावच्या माणसांना जमत नाही ना, त्यामुळे जरा ते शांत उभे होते. मला कसं तरी वाटत होतं म्हणून मी त्यांना हसवत होते. आणि माझ्या आजीला व्हिडिओ काढायला अजिबात आवडत नाही. जेव्हा पण मी कॅमेरा काढते ना, ती चांगलीच ओरडते. पण आज इथं 4 माणसं बाजूला होती म्हणून ती काही मला ओरडलेली नाही आहे. आणि आमचा अवतार एवढा बेकार झालेला. आमची ट्रेन एवढी गर्दीनं भरलेली होती. आमच्या आजीला कसं तरी जागा करून दिला आणि आम्ही उभा राहून कसं तरी आम्ही कोपरखैरणीला पोचलो नाही. इथनं परत सीडीवरनं चालायचं होतं, त्यामुळं आई अजून दमली. तिला पाण्याची बॉटल घेऊन दिली. आणि आता आम्हाला घ्यायचं होतं वटीचं सामान, म्हणजे केळी, नारळ वगैरे सगळं काय घ्यायचं होतं. आणि आम्ही गेलो डायरेक्ट घरामध्ये. आता मी जास्त काही व्हिडिओ नाही काढला, कारण का बहिणीचं घर आहे, तिचे पाहुणे पै वगैरे दुसऱ्यांचा कसा काढायचा ना. गेलो, तिला भेटलो वगैरे, थोड्या वेळाने जेवायला बसलो. जेवण छान होतं, जेवलो वगैरे. आणि ही माझी बहीण, ती तर आमच्याजवळच नव्हती, कारण का पाहुणं पयानं घर भरलेलं होतं, त्यामुळे सगळ्यांना तिला थोडा वेळ द्यावा लागत होता. आता हे काहीतरी कोपरखैरणीमध्ये तुम्हाला माहिती आहे म्हाडाचे घरं म्हणतात का, असे 4-5 मजली असे काहीतरी घरं असतात. चायला तंगडं कामातनं गेलो. एक तर ठाण्यापासून इकडं फरकटत उन्हाचं आलोय आणि एवढं सगळं तिचे माळे बघता व्हायला जे खाल्लं होतं ना ते पण जिरलं. म्हणजे सगळी घराची सिस्टम एकच आहे, बाहेर हॉल, आतमध्ये किचन, परत संडास, कॉमन संडास, बाथरूम, पण 3-4 मजली आहे. दमलो बाबा, सगळं बघलो आणि आम्ही एका जागा बसलो. नंतर हा तिचा छोटूसा मुलगा लाडू, जिचा मे महिन्यातला डिलिव्हरीचा व्हिडिओ टाकलेला आणि तो खूप व्हायरल झालेला, हसतो लाडू, आता मोठा झाला बघा ना. एकीकडं आजी आहे, एकीकडं पणजी आहे. मावशी तर तिला लेकीला सुखात बघून तिचं अक्षरशः डोळं पाणावलं. म्हणजे तिला छान वाटलं की तिची लेक खूपच सुखात आहे. घरातली माणसं खूप चांगले भेटलेत. आता दाजीच नाही आम्हाला भेटले, पाहुण्यामुळे ते त्यांच्या पाहुण्यात गुंग होते, त्यामुळे जास्त काही कोणाला घेता नाही आलं. म्हणलं शेवटचा माळा तुम्हाला दाखवावा म्हणून फरकटत परत वरच्या माळ्यावर गेले. तिथलं सगळं शूट वगैरे केला. लय तंगडं दुखलं बघा, तुम्हाला काय सांगू, एवढं वर खाली करून लयच तंगडं दुखलं. आता होती आहेरची बारी. सगळ्या शेवटी आम्ही जिला सगळी गडबड वगैरे शांत झाल्यावर शेवटी आम्हाला बहीण भेटली व्हिडिओमध्ये. ही माझी बहीण आहे, मावस बहीण. तिला आहेर वगैरे दिला आणि तिला सांगितलं साडी आमच्या आवडीने छानपैकी घेतलेली आहे, तू साडी नेसून आम्हाला फोटो पाठवला पाहिजे. तर असं काहीतरी तिचं वास्तुक शांती होतं, तिचं हक्काचं घर सुख, शांती आणि समृद्धीनं गजबजलेलं असू दे. कुलदेवताचा आशीर्वाद असू दे. तुझ्या घराला कोणाची वाईट नजर नको लागायला. आणि माझ्या छोट्याशा बहिणीला तुझ्या नवीन घरासाठी, हक्काच्या घरासाठी खूप 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 शुभेच्छा. असेच तुम्ही दोघं प्रगती करत राहावा, हीच स्वामीचरणी प्रार्थना.